खूप सिंपल क्वेश्चन आहे, अॅनालिटिकल क्वेश्चन आहे आणि इतका सोपा क्वेश्चन आहे की तुम्ही आरामशीर याच्यामध्ये उत्तर लिहू शकतात. काय क्वेश्चन आहे बघा. संविधानिकरित्या हमी दिलेली न्यायिक स्वतंत्रता ही लोकशाहीची पूर्व अट आहे. परत एकदा सांगतोय, कॉन्स्टिट्युशनली गॅरंटेड ज्युडिशियल इंडिपेंडन्स इज अ प्रीरिक्विसाइट ऑफ अ डेमोक्रेसी. संविधानिकरित्या हमी दिलेली न्यायिक स्वतंत्रता ही लोकशाहीची पूर्व अट आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, खूप सिंपल क्वेश्चन आहे. काय आहे थोडंसं व्यवस्थित विचार करा, थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग करा. क्वेश्चनला 3 वेळेस वाचा म्हणजे तुम्हाला प्रॉपरली कळेल. न्यायिक स्वतंत्रता लोकशाहीची पूर्व अट आहे. ज्युडिशरी इंडिपेंडन्स इज अ प्रीरिक्विसाइट्स ऑफ युअर डेमोक्रेसी. लोकस अँड फोकस काय बघू. लोकस काय आहे? सत्ता विभाजन. परत कुठून घेतलेलं आपण हे? सत्ता विभाजन. फोकस काय करायचंय नीट लक्षात घ्या. वी हॅव टू गिव्ह द मोर फोकस ऑन द न्यायिक स्वतंत्र ही काय आहे? लोकशाहीची पूर्व अट आहे. आता नीट ऑब्झर्व करा, शब्द काय आहे? न्यायिक स्वतंत्रता. ज्युडिशरी तुमच्याकडे जर चांगल्या प्रकारे वर्कआउट करू शकत असेल तर तुमच्या देशामध्ये काय टिकणार आहे? मान्य करतात? जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर स्वतंत्रता कोणाला असली पाहिजे? इफ यू वॉन्ट टू बी प्रिझर्व द डेमोक्रेसी दॅट टाइम्स यू हॅव टू गिव्ह द मोर प्रेफरन्स और मोर अकाउंटेबिलिटी और मोर ट्रान्सपरंट अँड मोर ऑटोनॉमी टू हुम? ज्युडिशरी ही प्रीरिक्विसाइट्स आहे, गरज आहे कशाला? जिवंत ठेवण्यासाठी. आता आलं लक्षात? मग आता याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर प्रस्तावना कशी येईल, इंट्रोडक्शन कसं येईल? इंट्रोडक्शन मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला मेन्शन करावं लागेल की आपण स्वतंत्रता ज्युडिशरीला कसं देतो हे तुम्हाला मेन्शन करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये संविधानाच्या कलम कोणाचा वापर दिसला पाहिजे? 50. कलम 50 काय सांगते? सेपरेशन ऑफ पॉवर. आपण सत्ता विभाजन केले, सत्तेचं पृथक्करण केलेले, तर त्या गोष्टी तिथं मेन्शन असणं फार गरजेचं आहे. का? सत्तेचे पृथक्करण करतोय म्हणजेच काय करतोय आपण पॉवर काय करतोय मित्रांनो? सेपरेट करतोय. ज्युडिशरीला सेपरेट करतोय. बाकीचे ऑर्गन्स डायरेक्टली त्यांच्यावर त्या प्रकारचा असलेला हल्ला करू शकतात का? नाही करू शकत. मग अशा स्वरूपामध्ये तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे इंट्रोडक्शन मध्ये की आर्टिकल 50 नुसार न्याय व्यवस्थेचे पूर्ण स्वातंत्र्यता सुनिश्चित केले जाते आणि कार्यकारी नियंत्रणापासून ते कसे आहे? मुक्त आहे. मग हे का महत्वाचं आहे? तर हे स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मेन्शन करायचं आहे. तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये काय लिहायचं आहे? तर स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला लिहायचं आहे की स्वतंत्र न्याय व्यवस्था संबंधित असलेले घटनात्मक तरतुदी. आपली न्याय व्यवस्था एकदम स्वतंत्र आहे. याचे असलेले कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन कोणते कोणते आहे तुम्हाला तिथं ते मेन्शन करावे लागणार आहे. मग आता संविधानाचा थोडं ब्रेनस्टॉर्मिंग करा की तुम्ही आतापर्यंत काय अभ्यास केला. जेव्हा ज्युडिशरीचा अभ्यास केला तर त्यावेळेस आपल्याकडे न्याय व्यवस्था ही वेगळी आहे, न्याय व्यवस्था ही सेपरेटेड आहे. तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कोणते कोणते आर्टिकल्स आहे ते मेन्शन करायचे आणि त्या प्रकारे लोकशाहीची पूर्व अट आहे हे कसं तुम्ही मेन्शन करू शकतात याबद्दल आता इथं लिखाण करायचंय. पहिलं कळालं? पहिलं काय मेन्शन करायचंय तुम्हाला? काय? आर्टिकल्स. कोणते आर्टिकल्स? न्याय व्यवस्था कशी वेगळी आहे घटनात्मक स्वरूपामध्ये आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ही लोकशाहीला पूर्व अट कशी आहे हे इथं मेन्शन करायचंय. तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट खूप क्लिअर करावं लागणार आहे. बेसिक कॉन्सेप्टचं वाचन तुम्हाला करावं लागणार आहे. हे जर तुम्ही करत असाल तर हे क्वेश्चन्स अवघड नाहीये, खूप सिंपल आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे. ब्रेनस्टॉर्मिंग करा की कशा पद्धतीने आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. कशा पद्धतीने आपल्याकडं पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या संविधानाच्या माध्यमातून सत्तेचे पृथक्करण करत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रोटेक्ट करतोय. कसं करतोय ते थोडंसं आठवा. आणि त्यासोबतच लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला कोणाला स्वातंत्र्य द्यावं लागणार जास्त? न्याय व्यवस्थेला. जर न्याय व्यवस्थेला स्वतंत्रता नाही दिली तर तुमच्याकडं पर्टिक्युलर लोकशाही जिवंत राहील का? नाही. मग ते मेन्शन करायचं आपल्याला. ज्यांनी आतापर्यंत ह्या कॉन्सेप्ट कधी ऐकल्या नसतील तर फक्त ट्राय टू अंडरस्टँड की आपण ह्या कॉन्सेप्ट इथं परत का घेतोय. त्या पद्धतीने मी प्रयत्न करेल की आपण ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कसं घेता येऊ शकतं.
कारण की या संदर्भातल्या असलेल्या ह्या बेसिक कॉन्सेप्ट जर तुमच्या पक्क्या नसेल तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉर्ट आउट नाही करता येणार आहे. थोडंसं अवघड जाईल, परंतु प्रयत्न करायला हरकत नसावी. बघा, सिंपल काय आहे, भारतातील आपल्या संविधानामध्ये हमारे कॉन्स्टिट्यूशन में ऐसी कौन सी प्रोविजन्स है, अशा कोणत्या प्रोविजन्स आहे की ज्याच्या माध्यमातून आपण कोणाला स्वतंत्र ठेवतोय, न्याय व्यवस्थेला. मग तुम्हाला इथं ते मेन्शन करायचं आहे. त्याच्यामध्ये आर्टिकल 124, 214 आहे, 215 आहे. हे कलमांचा तुम्ही इथं वापर करायला पाहिजे होते. हे कलम थोडेसे तुम्हाला स्पेसिफाईडली माहिती असू द्या. जेव्हा ज्युडिशरीचा तुम्ही अभ्यास करतात तर त्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे की ह्या कलमांचा वापर करणं हे आपल्याला अत्यागावत स्वरूपातले आहे. की जर आपली ज्युडिशरी सेपरेट आहे, स्वतंत्र आहे, ती कशी आहे तर ती अशा पद्धतीने. सोबतच आर्टिकल कितीचं मेन्शन असणं गरजेचं आहे, 50. हे तर तुम्हाला पेटेंटेड माहिती पाहिजे. सेपरेशन ऑफ पॉवर आलं की आर्टिकल किती लक्ष ठेवायचं, 50 लक्षातच ठेवायचं. सोबतच आर्टिकल 121 आहे, 211 आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं आर्टिकल 125 आहे, 221 आहे. ठीक आहे, सगळेच लक्षात नाही राहणार आहे, परंतु हे बेसिक तर राहू शकतात की नाही. ह्या बेसिक पण राहू शकतात. हे 32 to 26 राहू शकतात की नाही. हे अशा पद्धतीने ह्या गोष्टी दाखवा की ह्या कलमानुसार आपल्या भारत देशामध्ये न्याय व्यवस्था ही स्वतंत्ररित्या जगत आहे. आणि स्वतंत्ररित्या जगत असल्या कारणामुळं आपल्याकडची डेमोक्रेसीला एका प्रकारचा फ्रुटफुलनेस होतोय. कसा, आर्टिकल 32 and 226 मध्ये यू कॅन डिरेक्टली गो टू द सुप्रीम कोर्ट अँड ॲज वेल ॲज हायकोर्ट. तुमचे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं की तुम्ही डिरेक्टली जाऊ शकतात. जर न्यायपालिका स्वतंत्र नसेल तर तुमच्या असलेल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्याची कॅपॅसिटी होईल का, होणार नाही की नाही. मग अशा पद्धतीने ह्या कलमांच्या माध्यमातून आपण काय करतोय, प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याकडं किती स्वतंत्रता असली पाहिजे न्यायपालिकेला, हे तिथं मेन्शन असायला पाहिजे. मग आता याच्याने लोकशाही कशी टिकेल हा एक प्रश्न आहे की नाही. मग लोकशाही अशा पद्धतीने टिकेल, जर तुम्हाला लोकशाही टिकवायचं असेल तर न्याय स्वतंत्रता ही वेगळी असायलाच पाहिजे. मग याच्यामध्ये तुम्ही काय मेन्शन करा की लोकशाहीला जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याकडे काय आहे का, रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. ह्या गोष्टी आहे, हक्कांचे काय केल्या जातात, संरक्षण केल्या जातात, निपक्ष खटल्यांचे प्रोत्साहन दिल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मेन्शन करा ना. ह्या सगळ्यांमधून आपण काय टिकवतोय, समजतंय. हे तुम्हाला तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे की वी आर फॉलोइंग द रूल ऑफ लॉ. आपण कायद्याचं राज्य फॉलो करतोय. वी आर प्रोटेक्टिंग ऑल द प्रोटेक्शन ऑफ द राईट्स ऑफ इंडिव्हिज्युअल. आपण आर्टिकल 25-28 पण मेन्शन करू शकतो, प्रोटेक्शन ऑफ द मायनॉरिटीज. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी का करतोय आपण, कारण की आपल्याकडे असलेले जेवढे पण मूलभूत अधिकार आहे सामान्य लोकांना देण्याचे, ते सगळे आपण काय करतोय, प्रॉपरली त्याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतोय. हे तुम्ही तिथं मेन्शन करायला पाहिजे होतं. कळालं. हे स्ट्रक्चर बनवताना डोक्यामध्ये हेच लक्ष ठेवायचं की क्वेश्चनची डिमांड काय आहे. क्वेश्चनची डिमांड ही आहे, न्याय स्वतंत्रता जर आपण ठेवली तर लोकशाहीला कशा पद्धतीने बळकटी मिळू शकतं, तर हे बळकटी ह्या पद्धतीने तिथं मिळू शकतं. कळालं. हे मग हे पॉइंट्स तुमच्या असलेल्या आन्सरमध्ये येणं अपेक्षित होतं. एकदा दोनदा तुम्ही वाचलं की तुमच्या ऑटोमॅटिकली डोक्यामध्ये बसेल की कशा पद्धतीने आपण लोकशाही प्रस्थापित करू शकतो. एखादं जजमेंट पण तुम्ही तिथं देऊ शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल पुट्टास्वामी केस कशा संदर्भात आहे, राईट टू प्रायव्हसी. राईट टू प्रायव्हसी हा आपल्याकडं प्रोटेक्ट केला गेला. कोणाकडनं, ज्युडिशरीकडनं. ऑटोमॅटिकली फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट झाले. लोकशाही जिवंत राहिली का, येस. राजनारायण केस आहे, रोमेश थापर केस आहे. ह्या सगळ्या असलेल्या केसेसचा तुम्ही संदर्भ तिथं देऊ शकत होते की ज्याचा वापर करून आपल्याकडं लोकशाहीला बळकटीचं प्रस्थान केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मेन्शन केल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टीचा असलेला फायदा तिथं होईल. ठीक आहे. निष्कर्ष कसा काढता येऊ शकतो. निष्कर्ष काढता वेळेस सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला काय प्रस्थापित करायची आहे, न्याय, समानता, सामूहिक हितावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी लोकशाही तत्वांना प्रोत्साहन देताना कोण मजबूत असायला पाहिजे. तुम्हाला निष्कर्षामध्ये हे सांगता आलं पाहिजे की आपल्याकडं न्याय व्यवस्था आपण स्ट्रॉंग का करतोय, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, सगळ्या लोकांचे हित प्रोटेक्ट झाले पाहिजे. हे जर तुम्ही प्रॉपरली एक्झिक्यूट करत असेल
तर ऑटोमॅटिकली तुमच्याकडं इथं लोकशाही तर प्रस्थापित पण होतीये, परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा असलेला आधार घेताना तुम्हाला स्वतंत्ररित्या कार्य करण्याची मुभा कोणाला दिली पाहिजे? न्यायव्यवस्थेला. एक अजून तुम्ही एक्झाम्पल याच्यामध्ये देऊ शकत होते बघा, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन्स. याचा अभ्यास केलाय तुम्ही, की ज्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की ज्युडिशरीचं असलेली अपॉइंटमेंट सध्या कोणत्या पद्धतीने होतीये? कोलेजियम पद्धतीने. असं म्हटलं जात आहे रेसलर सन्स बिकम अ रेसलर. पैलवानाचं पोरग पैलवान होतं, सेम त्या प्रकारे आपल्याकडं न्यायाधीशाचं पोरग न्यायाधीश होतं. हे मी आपण म्हणतो ना चुकीच्या अर्थाने बोलल्या जात आहे, परंतु याला सुधारण्यासाठी NGSC आपण आणलेलं होतं, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. हे व्हायोलेशन करतंय आर्टिकल 50चं. कशाचं व्हायोलेशन करतंय? आर्टिकल 50चं. मग तुम्ही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्या केसचं किंवा त्या घटना दुरुस्तीचाही संदर्भ तिथं देऊ शकत होते. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? समजते? ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो जर तुम्ही प्रॉपरली याच्यामध्ये इन्कल्केट केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथं मार्क्स भेटू शकतात. माझं फक्त म्हणणं आहे की जेवढं काही करंटमध्ये चालू आहे ना, त्या करंटचा संदर्भ तुम्ही निष्कर्षामध्ये कुठंतरी अटॅच करता आला पाहिजे. समजतं? हे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या आणि करंटचा त्याला कंटिन्युअसली टच द्यायचा आहे. समजतंय? थोडं आपण वेगळ्या लेवलनी जातोय आज कारण की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये अवघड क्वेश्चन आहे, परंतु तुमचा सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे. जर तुम्ही सिलेबस मेन्शन केला असेल, बघितलं असेल तर सेपरेशन ऑफ पॉवर वेगळा स्पेशल चॅप्टर आहे, फेडरल स्ट्रक्चर, इश्यू अँड चॅलेंजेस आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, अशा प्रकारचे असलेले तुमच्याकडे महत्वाचे जे इंग्रिडियंट्स आहे सिलेबसमध्ये ते बघा तुम्ही. त्याच्यावर 100% अशा प्रकारचे क्वेश्चन्स येणार आहेत.